नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीसह विविध भागात काल रात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत। या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू ठरलेल्या भानवड या गावात पहिलाच धक्का प्रचंड तीव्रतेने बसला। त्यानंतर 3 ते 4 सौम्य धक्के जाणवल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। या भूकंपाची धास्ती घेतलेल्या भानवड गावातील सद्यस्थितीचा आणि भीतीचं वातावरण असणाऱ्या परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांनी। पाहूयात। नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात काल रात्रीला 10 वाजून 1 मिनिटानंतर भूकंपाचे मोठे धक्के जाणवले। अनेक तालुक्यांमध्ये त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे। नाशिक शहरामध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले। मी आता भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून जिथे नोंद झालेली आहे अशा भानवड गावामध्ये आहे। माझ्यासोबत आहे येथील सरपंच आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काल रात्रीला त्यांना काय काय जाणवलं आणि काय नेमकं घटना घडल्या। काका मला एक सांगा की काल कसं भूकंपाचे धक्के आम्ही रात्री 10 वाजता 10 वाजून 1 मिनिटांनी अचानक आम्ही जेवण झाले झोपायच्या तयारीत होतो। तेवढ्यात धक्का इतका जबरदस्त बसला तर आम्ही सगळे बाहेर आलो आणि त्या सरसच मी बाहेर जे युवक मंडळी होती सगळे लोक बाहेर आल्यानंतर त्यांना मी सांगितलं बस सगळे बाहेर निघा। लहान पोरं आबाल वृद्ध काही दिव्यांग व्यक्ती यांना बाहेर निघण्याचे आम्ही त्यांना सूचना केल्या आणि गावात अजून कुठं काही घडतंय का बा याची पाहणी केली। त्याचप्रमाणे त्या धक्क्यानंतर काही अजून 4 धक्के बसले पण ते सौम्य धक्के होते त्याच्यामुळे काय ते जाणवलं नाही एवढं। तसं त्याप्रमाणे पहाटे अजून 5:30 वाजता एक धक्का बसला तोही जरा तीव्रताचा होतो। मग पहिला जो धक्का बसला तो मोठा होता का? हा पहिला जो धक्का 10 वाजून 1 सेकंदाने जो बसला ना तो मोठा धक्का होता। याच्यामुळे काही कुठे गावात नुकसान वगैरे? नुकसान काही नाही।